नमस्कार, मी ज्योतिष किचन रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। आज आपण प्रसादाचा रवा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहे। आपण ह्या वाटीनी 1.25 पावशर दूध घेतले, 1.25 पावशर तूप, 1.25 पावशर साखर, 1.25 पावशर पाणी, 1.25 पावशर रवा, वेलची, काजू, केळ, बदाम, तुळशीपत्र। पातेल्यात दूध गरम व्हायला ठेवू, त्यात पाणी टाकू, कढईमध्ये 2 चमचे तूप गरम व्हायला ठेवू, त्यात काजू बदाम आपण परतून घेऊ। उरलेलं 1 वाटी तूप आपण कढईमध्ये टाकून देऊ, त्यामध्ये रवा टाकू। रवा 2-3 मिनिटं परतून घ्यायचा आहे। आपला रवा हा अर्धवट शिजल्यावर त्याच्यामध्ये आपण बनाना टाकणार आहे। केळाला जर का आपण वरून टाकलं तर रव्याला काळा कलर येतो। 4-5 मिनिटं आपण हा मंद गॅसवरती भाजून घेऊ। आपण 5 मिनिटं पूर्ण परतून घेतलाय रवा। आपलं दूध गरम झालंय, आपण आता रव्यात टाकायचंय, थोडं थोडं करूनच ओतायचं। 1 मिनिट भरातच रव्याने पाणी आणि दूध शोषून घेतले आपलं। 2-3 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवू आणि वाफ काढून घेऊ। साखर ही नंतर टाकायची असती, लगेच टाकल्यावरती रवा हा चिकट होतो। बघा आपल्या रव्याला किती छान तूप सुटलं आहे। मी मध्ये एकदा हलवून घेतला होता। रव्यामध्ये आपण 1.25 वाटी साखर घालू। साखर आता ही चांगल्या प्रकारे विरघळली आहे। आपण 2 मिनिटांसाठी झाकून ठेवू आणि वाफ काढून घेऊ। त्यावर आपण काजू बदाम टाकू, त्यावर 1 चमचा वेलची पावडर। आता व्यवस्थित हलवून घेऊ आपण। त्यावर तुळशीचे 2-3 पानं मिक्स करून घेऊ। आपला दाणेदार असा प्रसादाचा शिरा तयार झाला आहे। आता आपण गॅस बंद करू। अशा प्रकारे आपला प्रसादाचा शिरा तयार झाला आहे। आपला दाणेदार असा मऊसूत